कोण? देवर्षी नारद, तुम्ही इथे? प्रणाम. कल्याणमस्तु. त्रिलोकवर भ्रमण करणे हाच माझा स्वभाव धर्म आहे. पावले जिथे पडतात तिथे मी जातो. परंतु आपण इथे काय करीत आहात? मम्मी, मी इथे सहज आलो होतो. तसे काही विशेष प्रयोजन नाही. चंद्रदेवा, तुम्ही इथे सहज आला होता, तेही या दक्षभूमीत. एक कणखर नगरी आहे रजनीलता. इथे ज्या देवांच्या शिरावर विराजमान असता त्यांच्याशी संबंध असलेल्या सर्व गोष्टींचा द्वेष केला जातो. आणि तुम्ही तर शंकराचे आभूषण आहात. नाही नारद मुनी, तुम्ही जसा विचार करता तसं काहीच नाही. पण तुमची दृष्टी मात्र तसं सांगत नाही. यात काहीतरी भिन्नच वाटत आहे. नारायण नारायण, निशा करा. मला वाटते तुमच्या तेजाला प्रेमाच्या गोडरेषाने इथवर खेचून आणला. काय प्रेम मला? नाही नाही नारद मुनी. नाही काय चंद्रदेवा, प्रेम ही अशी भावना आहे जी लपवणे अशक्य आहे. सत्य काय ते सांगा. या नगरीतल्या कोणत्या कन्येशी तुमचं बंध जुळलं आहे? मी? सत्य उघड करा. ती कोण भाग्यशालिनी ज्यांच्या सौंदर्य सुधी स्वय चंद्रदेव मोहून गेले आहे? नारद मुनी, ती कन्या आहे दक्षपुत्री रोहिणी. नारायण नारायण, काय दक्षपुत्री रोहिणी? हो नारद मुनी, तुम्ही तर जाणतच आहात. प्रेम कधी मनाला बंधनात गुंतवते ते जाणवतही नाही. ते सुरेल संगीता समान असते. जिथे कधी सूर लागतात ते लक्षात येत नाही. पण जेव्हा एकदा लागतात तेव्हा त्या माधुर्याच्या स्वर वेणूतच हरवून जातात. भावनाच्या संगतीत त्या प्रेम रागात हरवतात. सुरेल संगीत, प्रेमराग हे सर्व काही ठीक आहे, परंतु मुख्य प्रश्न असा आहे की दक्ष प्रजापती आपल्या कन्येचा हात तुमच्या हातात देईल का? कारण तुम्ही तर शंकराचे भूषण आणि दक्ष प्रजापतीसाठी शिवनाम उच्चारणे देखील अपमानासारखे आहे. मग अशा स्थितीत ही गाठ बांधली जाईल का? काहीच समजत नाही मुनिवर. मी आणि रोहिणी आम्ही एकमेकाच्या अंतरात्म्यात स्थान प्राप्त केले आहे आणि या नात्यासाठी आम्ही संपूर्ण विश्वासी आव्हान देण्यास सिद्ध आहोत. पण दक्ष उग्रवतीचा आहे. त्याला समजावणे म्हणजे कठोर धातूला वागण्यासारखे आहे. ही सोपी गोष्ट नाही चंद्रदेवा. परंतु विचारांची देवाणघेवाण झाल्यास कठोर हृदयही विद्रू शकते. संवादाच्या दीपानं अंधाराला मागे टाकता येतं आणि कधी कधी कठोर वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. संवादाचे सामर्थ्य मोठे असले तरी दक्ष प्रजापती सारखे अभिमानी पुरुषाशी सकारात्मक संवाद साधणे सहज साध्य नाही. ते आम्हास ज्ञात आहे मुनिवर, पण त्यांच्यासमोर सत्य मांडावेच लागेल. सत्य? नारायण नारायण, सत्य म्हणाल तर तुमचा हा प्रेम निश्चितच दक्षाच्या अभिमानास दुखावे. प्रणव देवर्षी नारद, आपल्या आगमनाने ही कणखर नगरी धन्य झाली. सुखी भाऊ, सौंदर्य, शील आणि भक्ती याचा सुंदर संगम म्हणजेच दक्षपुत्री रोहिणी. तुम्हाला पाहून चंद्रदेव अधिक शीतल झाला. यात काही भिन्न नाही. म्हणजे देवर्षी? देवर्षी सर्व ज्ञात आहे रोहिणी. त्यांच्यापासून काहीही गुप्त राहू शकत नाही. जो एकांत तुमच्या हृदयाचे संवाद निश्चित करतात, तो एकांत या क्षणी तुम्हाला समर्पित करणे हेच उचित आहे. तुमच्या मधुर मिलनात या नारदाचे काय का? तेव्हा मला आज्ञा द्यावी. नारायण नारद मुनींना आपल्याबद्दल कसे ज्ञात झाले? आता तेही वाटतात तिन्ही लोकात प्रचारित फिरतील. जे होणार आहे त्याला आपण कसा अटकाव घालू शकतो? कदाचित नियतीच्याही मनात हेच असेल. परंतु नारद मुनींना आपल्याबद्दल समजले हे मनात अज्ञात भीतीचे सावट दाटून आले आहे. का बरं? का म्हणून विचारता? तातोश्रींना कळले तर? कळू द्या, कारण हे सत्य आहे आणि सत्याचे अस्तित्व कधीच दडपून टाकता येत नाही. आज नाही तर उद्या त्यांना हे ज्ञात होणारच. पण तातोश्रींचा स्वभाव तो तर आपल्याला ज्ञातच आहे आणि त्यामुळे मन खूप अस्वस्थ झाले आहे. असे वाटते की तुम्ही माझ्यापासून दूर जाणार आणि ती कल्पनाच मनात
चंद्र आकाशातून वेगळा होऊ शकत नाही, तसेच माझे मनही तुझ्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. पण तातश्रींचा स्वभाव तो तर काळालाही झुकणार नाही. ज्यांच्या मनात रुद्राक्षप्रती तिरस्कार आहे, ज्याला शिवलिंग असंही आहे, जे शिवगणांचा अवमान करतात, ते प्रजापती शैव स्वरूप चंद्राचा स्वीकार करतील काय? कदाचित योग्य शब्दात प्रकटलेली विनम्रता त्यांच्या अंतःकरणाला स्पर्शून जाईल आणि त्यांचे मन परिवर्तन होऊ शकते. होऊ शकते हे खरे आहे, पण होणारच याची शाश्वती नाही. आणि जर त्यांनी नकार दिला तर काय आपण नियतीच्या निर्णयाचा नम्रतेने स्वीकार करायचा? पूर्वीच निष्कर्ष गाठण्यात शहाणपणा नाही रोहिणी. आधी विचारून तर पाहू. आता जरा तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणा. तुमच्या चेहऱ्यावरही चिंतेची रेखा मला भासत नाही. असे का? पहा पहा, हास्याच्या त्या मंद लहरीने तुमच्या चेहऱ्यावर जणू सौम्य प्रभात पसरली आहे. काही खरंच रोहिणीची हीच मोहपूर्ती मला आवडते. हसतमुख, सौम्य आणि निर्मळ भावनांनी भरलेली. पुरे करा आता. तर मग रजनीनाथा, आपण दक्ष भवनात आगमन कधी करणार आहात? उत्तम कार्यास विलंब कशाला? नारदाकडून वार्ता पोचण्यापूर्वीच आपण स्वतः जाऊन तात्याश्रींना सांगितलं तरच ते योग्य ठरेल. जर आपली भूमिका ठाम असेल तर मग वेळ कशाला दमडायची? तुम्ही आजच या. हो प्रिये, चंद्र रोहिणीच्या प्रेम कथेच्या नव्या अध्यायाला सुरुवात होत आहे. दक्ष प्रजापती याला आशीर्वाद देतील की विरोध करतील हे आता विधी लिखितच ठरवेल. तातश्री, काय झाले? तुम्ही किंचित विचारमग्न आणि गंभीर भासत आहात. तुमच्या मनात काही अस्वस्थता दाटली आहे काय? हो, मलाही तसेच वाटत आहे. जणू तातश्रींच्या मुखावर काही अनाम विचारांची सावलीच पसरली आहे. तातश्री, काय झाले? तुम्ही चिंतित आहात ना? होय, मी चिंतित आहे. गंभीर आणि गहन विचारातही आहे. ही चिंता, हे विचार फक्त आणि फक्त तुमच्या संदर्भात आहे. तातश्री, तुम्ही असे काय बोलत आहात? आम्ही काही अनुचित, अविचारित कृत्य केले का? नाही नाही मुलींनो, तुम्ही कोणतेच अनुचित वर्तन केले नाही. तातश्री, जर आम्ही कोणतेही अनुचित वर्तन केलेले नाही, आपल्या प्रतिष्ठेस कोणतीही बाधा दिलेली नाही, तर मग तातश्री, अशा कोणत्या गोष्टीची चिंता तुमच्या मनात आहे? तीच चिंता जी प्रत्येक पित्याच्या अंतःकरणात त्याच्या कन्या विवाहयोग्य झाल्यानंतर जन्म घेते. ती म्हणजे तुमच्या भावी जीवनाची, तुमच्या विवाहाची चिंता. तातश्री, विवाह, आमचा विवाह योग्य वेळ येईल तेव्हा ते होईलच. पण त्या चिंतेने आताच मनोशान का करून घेतात? विवाह योग्य अशा माझ्या 27 कन्या आहेत. त्या मागोमाग माझी लाडकी सती सुद्धा आहे. ज्येष्ठा, आश्लेषा, वयाने आणि समजुतीने तुम्ही सर्वात मोठे आहात. सर्वात आधी तुमचंच लग्न लावणार आहे मी. फक्त तुमच्या तेजाशी साजेसा आणि तुमच्या जीवनाच्या ध्येयाशी अनुरूप वर मिळायला हवा. तातश्री, नक्कीच मिळेल, कारण आम्ही दक्ष प्रजापतींच्या कन्या आहोत. आमचा जन्म तेजस्वी वंशात झाला आहे. आमचे तेज असे आहे की योग्य व स्वतः चालत आमच्या दारी येईल. हो तातश्री, असा एक तेजस्वी पुरुष नक्की येईल, ज्याचे तेज कुठूनही जाणवेल. तो असे असेल की त्याचे प्रत्येक अस्तित्व आपोआप सगळ्यांना आकर्षित करेल. परंतु कधी? प्रणाम महाराज. बोला, काय वर्तमान
या या चंद्रदेवा या. दक्षाच्या या भवनात आपले स्वागत आहे. आपला इथं येण्यामागील हेतू स्पष्ट करावा. कोणत्या प्रयोजनाने तुम्हाला या कणखर नगरीत यावे लागले? मी एका अत्यंत विशिष्ट प्रयोजनाने साक्षात आपल्या भेटीस आलो आहे. काय आहे ते विशेष प्रयोजन जे तुम्हाला या दक्ष भवनापर्यंत घेऊन आले आहे? महाराज, प्रयोजन असे आहे की मी आपल्या कन्यांपैकी एका तेजस्विनीशी विवाह बंधनात अडकण्याची विनम्र इच्छा घेऊन साक्षात आपल्या भेटीस आलो आहे. विवाह आणि माझ्या कन्येशी? होय महाराज, तुमच्या एका कन्येस चंद्रलोकाची स्वामिनी बनवण्याचे शुभ स्वप्न माझ्या हृदयात घेऊन मी आपल्या पुढे आलो आहे. माझी कन्या चंद्रलोकाची स्वामिनी ही तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अत्यंत विलक्षण योगायोग आहे हा. कारण काही क्षणापूर्वीच मी माझ्या कन्यांच्या विवाहाविषयी चिंतन करीत होतो. भगवंताच्या मनातील जाणली असावी आणि म्हणूनच आपल्यासारखा अनुरूप वर माझ्या दारी पाठविला असावा. मी तुम्हाला अनुरूप वाटलो हे तर माझे भाग्य आहे. सांगा, माझ्या कोणत्या कन्येशी विवाह करण्याची इच्छा आपल्या अंतस्करणात जागृत झाली आहे? तीच जिच्या शिलाच्या नाजूकतेत माझे हृदय विरघळले आहे. तीच जिच्या सौंदर्याच्या तेजात माझी दृष्टी स्थिरावली आहे. तीच जिच्या गुण गौरवाने माझे अंतःकरण पूर्णपणे जिंकले गेले आहे. माझ्या सर्व कन्या शीलवती, गुणवती आणि सौंदर्यवती आहेत. सांगा, माझ्या कोणत्या मुली संदर्भात तुम्ही बोलत आहात? दक्ष महाराज, तुमची सर्वात सुंदर गुणवान कन्या
हा प्रस्ताव? मग आम्ही काय विवाह योग्य नाही का? तातश्री, आम्ही ज्येष्ठ असूनही आमच्या आधी कनिष्ठ भगिनीचा विवाह ही कुठली रीती? चंद्रदेव, तुम्ही असे काही बोलताना एक वार विचार केला आहे का? प्रजापती, रोहिणी आणि माझ्या हृदयात परस्पर प्रीतीचे तेज प्रज्वलित झाले आहे आणि त्या दिव्य भावनेच्या आधारावरच मी आपल्या पुढे आलो आहे. शब्दावर संयम ठेवा चंद्रदेव. तुम्ही कोणासमोर बोलत असा याची भान ठेवा. प्रेमाच्या अथंग सागरात बुडलेल्या हृदयाला बाण, सीमारेषा, रीतिरिवाज यांना काहीच मर्यादा असत नाही महाराज. मी आणि रोहिणी आम्ही एकमेकाच्या प्रेमात अखंड बुडलो आहोत. चंद्रदेव, तातश्री, आकाशात वीज चमकली म्हणून ढगांवर राग काढतात का? ह्याच्यावर क्रोधित होण्याआधी जिच्यामुळे हे सर्व काही घडत आहे ना, त्या रोहिणीलाच प्रथम विचारा. हो तातश्री, आपणच जर चुकत आहोत तर त्या चुकांचे ओझे दुसऱ्यावर टाकण्यात काही अर्थ नाही. आधी त्या रोहिणीलाच प्रश्न करा. या सगळ्याला ती रोहिणीच कारणीभूत आहे. अचूक बोलत आहात तुम्ही. रोहिणी, रोहिणी, तातश्री आपली वाणी कानावर आली. आपण मला बोलावलेत का? चंद्रदेव, तुम्ही इथे? रोहिणी, हा चंद्र तुझ्याविषयी जो दावा करत आहे त्यात तथ्य आहे का? तातश्री, चंद्रदेवाने तुम्हाला काय सांगितले आहे? तो म्हणतो की तो आणि तू परस्पर प्रेमबंधनात अडकला आहात. रोहिणी, हे सत्य आहे का? हो तातश्री. हे सत्य आहे. चंद्रदेव आणि मी एकमेकांवर मनापासून प्रेम करतो. म्हटलं होतं ना तातश्री, पाहिलंत ना, हेच आहे ते खरे मूळ. अशा अयोग्य गोष्टी करताना तिला क्षणभरही आपल्या भगिनींचा विचार आला नाही. तातश्री, आम्ही प्रेम केले आहे. ह्यात अयोग्यसे काहीच नाही. चंद्रदेव तुमच्याशी आदरपूर्वक विवाहाविषयी बोलायला आले आहे. अयोग्य हेच आहे की तुझ्या ज्येष्ठ भगिनी अविवाहित असताना तुझ्यासाठी विवाह प्रस्ताव येत आहे. परंतु प्रजापती, यात रोहिणीचा काय दोष? तिच्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह यथा अवकाश निश्चित संपन्न होईल. या क्षणी तुम्ही आमच्या दोघांच्या प्रेम बंधनाला आपली कृपामय मान्यता द्यावी. आणि तुमच्या या अशा कृत्यामुळे रोहिणीच्या सर्व ज्येष्ठ भगिनी अविवाहित उरल्या तर? तसे होणार नाही महाराज. नियतीवर विश्वास ठेवा आणि आमच्या दोघांच्या प्रेम बंधनाला आपली कृपामय मान्यता द्या. मान्यता? ठीक आहे. तातश्री, चंद्रदेव, मला तुमचा प्रस्ताव स्वीकार आहे, पण माझी एक अट आहे. माझा स्वीकार तवा प्रस्ताव चंद्र, माझा स्वीकार तवा प्रस्ताव चंद्र, स्वीकार तवा प्रस्ताव चंद्र. सकाळी सया मंगलधारिका, सकाळी सया मंगलधारिका, स्वीकार तवा
स्वीकारावे लागेल. हीच माझी अट आहे. तातश्री ही कसली अट आहे जी ना रीतीत बसती ना नीतीत? हे कसे संभव आहे प्रजापती? मी तुमच्या 27 कन्यांची कसा विवाह करू शकतो? का करू शकत नाही? त्या पण दक्ष कन्या आहेत आणि रोहिणी इतक्या तेजस्वी, गुणवती आणि सौंदर्यवती आहेत. पण माझे मन, माझा जीव आणि माझे प्रेम फक्त रोहिणीवरच आहे. मग काय झालं? लग्नाआधी प्रेम असायलाच पाहिजे असा काही नियम नाही. लग्नानंतर होईल प्रेम. परंतु प्रजापती, तुम्हाला जर माझी अट मान्य नसेल तर तुम्ही रोहिणीलाही विसरून जा. तातश्री हे तुम्ही काय बोलत आहात? चंद्र रोहिणी एकमेकांना कधीही विसरू शकत नाही. तुम्ही चंद्रदेवाला शब्दात अडकू पाहत आहात. मला या विषयावर अधिक बोलायचे नाही. फक्त सांगा, अट मान्य आहे की नाही? तातश्री ही तुम्ही कसली परीक्षा घेत आहात? अट मान्य आहे की नाही? मान्य आहे प्रजापती. मला तुमची ही अट मान्य आहे. हा चंद्र तुमच्या 27 कन्यांची विवाह करायला तयार आहे. नभातला सर्वात सुंदर असा चंद्रदेव आणि दक्ष कन्या रोहिणी याचे प्रेम कळीसारखे उमलत असताना त्याला कुणाची तर नजर लागली.
म्हणतास ना, प्रीतीच्या वाट्या सोप्या नसतात. इथे तर चक्क 27 चक्र फिरली. दक्ष प्रजापतीच्या अटीमुळे चंद्रदेवाच्या प्रेमाची कसोटीच घेतली आणि आपल्या प्रेमासाठी रजनीनाथाने ती परीक्षा स्वीकारली. प्रेम आणि नाथामधील ही लढाई चंद्रदेवाने गमावली नाही, पण बिचारा पूर्णपणे जिंकलाही नाही. त्याच्या गळ्यात 27 नक्षत्राची माळा पडली. हो नारायण नारायण. परंतु मुख्य प्रश्न असा आहे की चंद्रदेव रोहिणी इतकेच प्रेम इतर पत्नीवर करू शकणार का? नारायण नारायण. प्रणाम मुनिवर. कल्याण वस्तू. तुम्ही चंद्रलोकात? म्हटलं दक्षकन्यांचा संसार कसा रंगत आहे ते जरा पाहूया. आमचा संसार. हो हो, तुमचा नवीनच बहरलेला संसार. दक्षकन्यानो, तुमचा वैवाहिक जीवन कसं काय आहे? सुखात आहात ना तुम्ही? हो मुनिवर, आमचा संसार सोज्वळ चालला आहे. उत्तम. तुम्ही म्हटलं सगळं काही ठीक आहे, परंतु तुमचा चेहरा मात्र वेगळंच काही सांगत आहे. म्हणजे मुनिवर? नाही म्हणजे तुमचे शब्द मला समाधान देत आहेत, परंतु तुमचे मुखकमल जरा उदास भासत आहे. जे तेज एखाद्या नवविवाहित स्त्रीच्या मुखावर असते, ते तेज तुमच्या मुखावर दिसत नाही. हो मुनिवर, तुमचे निरीक्षण अचूक आहे. म्हणजे तुम्ही उदास आहात आणि ही उदासीनता का बरं? हो मुनिवर, तातश्री दक्षांची ओढ मान्य करून चंद्रदेवाने आमच्याशी विवाह केला खरा, पण 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 काय? पण चंद्रदेव आम्हाला पत्नी म्हणून स्वीकारूनही ते आम्हाला वेळच देत नाही. ते प्रत्येक रात्र फक्त रोहिणीच्या सान्निध्यात रमतात. हो मुनिवर, असे वाटते की त्यांनी फक्त रोहिणीशीच लग्न केलं आहे. आम्ही नाममात्र पत्नी आहात. तुम्हाला आमच्या मुखावर दिसणाऱ्या उदासीनतेचे कारण हेच आहे मुनिवर. नारायण नारायण. म्हणजे चंद्रदेव तुम्हाला पत्नीचा सन्मान देत नाही, ते फक्त रोहिणीच्या सान्निध्यातच रमता. हे तर अत्यंत अन्यायकारक आहे. त्याने असा भेदभाव करणे अयोग्य आहे. हो ना, जसं काही आमचा त्यांच्यावर हक्कच नाही. असे वाटते त्यांच्या हृदयावर फक्त रोहिणीचाच अधिकार आहे. असा कसा तुमचा अधिकार नाही म्हणता? तुम्ही सुद्धा त्याच्याशी विवाहबद्ध झाला आहात. तुमचा हक्क रोहिणी इतकाच आहे. पण ते त्यांना कळायला हवं ना. कदाचित सगळं काही कळूनही ते जाणून न कळण्याचा अभिनय करत असते. या परिस्थितीचा खरा उलगडा करायचा असेल तर तुम्ही रोहिणीलाच विचारा. तिला काय विचारणार? मूळ कारण तर तीच. अन्यथा दक्ष प्रजापती महाराज आहेत, ते आपल्या कन्यावर अन्याय होऊ देणार नाही. हो देवर्षी, आपण जे बोललात ते अगदी तंतोतंत खरे आहे. आता त्याचा सोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे. हो नारायण नारायण. जो सोक्ष लावायचा आहे तो शीघ्र लावा. परिस्थिती हाताबाहेर जाणं अगोदर ते सुधारायला पाहिजे. हो नारद मुनी, आत्ता आणखी वेळ दवडायचा नाही. तुमच्या हक्काचे सूर्यकिरण जे ढगात लपलेले आहे ते पुन्हा आकाशात उचलून तुमच्या आयुष्याला तेज देईल. चला, नारदाचे काम झाले, येतो मी. नारायण नारायण. नारद मुनी म्हणतात ते अगदी बरोबर आहे. चंद्रदेव आमचे पण पती आहेत. आम्ही कशाला अन्याय सहन करून घ्यायचा? हो ना, खूप सहन केलं. आता आम्ही मौन नाही बाळगायचे. हो, अगदी बरोबर. अश्लेषा, ती बघ चंद्रदेवाची लाडकी रोहिणी इथेच येत आहे. योग्य संगी चालून आली आहे. आता हिला चांगलीच वटणीवर आणली. प्रिय भगिनीनो, तुम्ही या प्रहरी या स्थळी? आम्ही आणखी काय करणार? या चंद्रलोकात विहरणे हेच काय ते सुख उरले आहे आमच्या नशिबात. आम्हाला इथे चंद्रलोकात
भटकण्यापासून दुसरा काही पर्याय उरला आहे का? हे तुम्ही काय उच्चारत आहात भगिनीनो? तुमच्या अशा बोलण्याने माझे हृदय विदीर्ण होते. मग काय उच्चारणार मी? हृदयातल्या वेदना ओठावर येणारच. वेदना? तुमच्या मुखातून हा शब्दप्रवाह काय ऐकायला मिळत आहे मला? तुमच्या मनात एखादे दुःख चालत आहे का? आमच्या दुःखाचे कारण तर तूच आहे रोहिणी. काय? मी? हो तूच. तुमच्या दुःखाचे कारण? आमच्या अंतःकरण दाहाचे कारण जर कोणी असेल ना तर ती तूच आहेस. प्रत्येक प्रहर चंद्रदीपाला
माझ्या भावनांवर शंका असेल तर त्याचे उत्तर माझ्या नजरेत पहा. गप्पच. पुरे कर तुझी नाटके. आता जे करायचं आहे ते तातश्रीच करते. तातश्री करतील म्हणजे? आम्ही तातश्रींकडे जात आहोत. चंद्रदेवाने आमच्या विवाहाची जी विटंबना केली आहे ना, त्याविषयी त्यांच्या कानावर घालणार आहोत. परंतु चंद्रदेव त्यांच्याशी निकवेळ बोला. आता हा प्रश्न फक्त आमचा राहिलेला नाही. आता हा प्रश्न आहे प्रजापती दक्षांच्या मान, मर्यादा आणि न्यायाचा, त्यांनी लावून दिलेल्या विवाहाचा. आता जो निर्णय घ्यायचा आहे तो प्रजापती दक्षच देतील. महाराणी, काय झाले? आपण उदास भासत आहात. आपल्या मुखावरचं नेहमीचं तेज आज कुठेतरी लोप पावल्यासारखं वाटत आहे. मनात काही विचार चालले आहेत का? महाराज, तुम्हाला काय सांगू? माझ्या चिंतेचे कारण तर आपल्या पुत्रीच आहे. आपल्या पुत्री? आपल्या कन्यांचा विवाह तर यथासमयी पार पडला आणि चिंता ती कशाची? एका मातेसाठी अपत्य विषयाची चिंता ही जन्मभराची असते स्वामी. त्यांचा विवाह झाला म्हणजे जबाबदारी संपली असे कदाचित एक पिता म्हणू शकतो. परंतु आईचे मन मात्र त्या चिमण्या पाखरातच रमलेले असते.
कोणती गोष्ट सरत आहे. महाराणी, कृपया चिंता करू नका. आपल्या सर्व कन्या चंद्रलोकात आपापल्या पदावर स्थिर आहेत आणि चंद्रदेवाच्या साथीनं सुखी जीवन जगत आहेत. हो, मी जाणते की सर्व काही ठीक आहे, परंतु परंतु काय? मनात काहीतरी चालत आहे. एक अनाम पुरुष शांत बसूच देत नाही आणि विचित्र विचार मनात येतात. महाराणी, आपले अंतःकरण आपल्याला पूर्वसूचना देत आहे, हे सत्य आहे. परंतु सध्या तरी चिंता करण्या इतके ठोस कारण नाही. म्हणूनच म्हणतो, उगाच अस्वस्थ होऊ नका. श्रीहरींच्या अनंत कृपेने आपण जे बोलत आहात तेच होऊ दे. नारायणाचा कृपा आशीर्वाद आहे आपल्यावर. मुलींनो, अर्धश्री, काय झाले? तुमच्या डोळ्यात पाणी? ज्येष्ठा, अश्लीषा, काय घडले आहे? कोणत्या वेदनेचे दुःख तुमच्या डोळ्यातून वाहत आहे? नाथश्री, तुमच्या या कन्या असह्य दुःखाच्या घटनेत गटांगळ्यात आलात. अर्धश्री, आमच्यावर अपार अन्याय झाला आहे. काय अन्याय? कोणता अन्याय आणि कोणी केला? आणखी कोण? ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवून ज्यांच्याशी आमचे आयुष्य सोडले, तोच चंद्रदेव. काय? चंद्रदेव म्हणजे? मला तुमचे बोलणे समजले नाही. काय प्रकरण आहे हे? सर्व सत्य प्रकट करा. हो दादाश्री, चंद्रदेवच. विवाह बंधनाने आम्ही भगिनी चंद्राशी बांधल्या गेलो, पण प्रत्यक्षात मात्र त्या नात्याच्या वेळी आम्हाला जागाच उरली नाही. चंद्रलोकात आम्हाला पत्नी म्हणून जरा सुद्धा सन्मान दिला जात नाही. उलट रोज उपहास, दुर्लक्ष आणि अपमान हेच भोग आम्ही भोगत आहोत. काय? उपास, दुर्लक्ष आणि अपमान, आणि तो सुद्धा साक्षात शीतलतेची मूर्ती असलेल्या चंद्रदेवाकडून. हो माते, चंद्रदेव केवळ सौंदर्याने मोहित होतो. रोहिणीच्या सौंदर्यावर त्याचे एकांगी प्रेम आहे. आम्ही इतर भगिनी त्यांच्यासाठी अर्थहीन झाल्या आहेत. चंद्रदेवाच्या मनात तुमच्याबद्दल असा तुझा भाव? हो दादाजी, आम्ही केवळ नाम मात्र त्यांच्या पत्नी आहोत. प्रेम, सहवास, सन्मान या सर्व गोष्टी फक्त रोहिणीच्याच वाट्याला येतात. चंद्रदेवाच्या या उर्मट वर्तनाची आम्ही कल्पनाही केली नव्हती. हे धर्माचे उल्लंघन आहे. अहो, आपल्या मुलींच्या डोळ्यात आज आनंदाचे अश्रू असायला हवे होते. काय हा चंद्रलोकाचा संसार? आपल्या मुलींच्या आयुष्याला ग्रहणच लागले म्हणायचे. माते, आम्ही कुठलीही तक्रार करण्यासाठी आलो नाही, पण सहनशक्तीलाही एक सीमा असते आणि आज ती सीमा पार झाली आहे. हो ना, त्यांचे रोहिणीवर प्रेम करणे आम्हाच पादत नाही, पण आमच्याकडे दुर्लक्ष करणे, आमचं अस्तित्व नकारणे हे आम्हाला असत्य होत आहे. हा चंद्र, मी त्या स्पष्ट अटी घालूनच विवाह संमती दिली होती आणि माझ्या अटींना पायाधडी तुडवून माझ्याच कन्यांचा अशा प्रकारे तिरस्कार करत आहे. महाराज, कृपया संयम ठेवा. तुम्हाला निर्णय घ्यायचाच आहे, पण ते भावनात वाहू नका. महाराणी, हा चंद्र केवळ आपल्या कन्यांचाच अपमान नाही, तर प्रजापती दक्षाच्या संकल्पनाचाही अपमान करत आहे आणि ते मी कदापि सहन करणार नाही. रोहिणीकडून मला ही अपेक्षा नव्हती. तातश्री, आम्ही केवळ न्यायाची याचना करत आहोत. कुणाच्या आनंदात अडथळा बनवू इच्छित नाही, पण चंद्रदेवांना आमच्या अस्तित्वाची जाण व्हावी
चिंता करू नका. या अन्यायाची दखल घेणे माझे कर्तव्य आहे. आता या विषयावर आता या क्षणी मी चंद्रदेवांना विचारणार आहे. श्रीहरी, हे कोणत्याने वादळ उठले आहे? चंद्रदेव, चंद्रदेव, त्या क्षणी प्रकट व्हा. प्रणाम प्रजापती दक्ष महाराज. तुम्ही या क्षणी मला इथं का बोलावलात? तुम्हाला एकाएकी माझ्या उपस्थितीची गरज का भासली? हा प्रश्न तुम्ही मला न विचारता ज्येष्ठ आणि आश्लेषाला विचारा. तुम्ही ओळखता ना यांना? ज्येष्ठ असलेशा, तुम्ही इथे? मला सांगा, या दोघी तुमच्याशी कोणत्या नात्याने जोडल्या गेल्या आहेत? प्रजापती, तुम्ही असा प्रश्न मला का विचारत आहात? आमच्या लग्न बंधनाचे वीट तर बांधणारे तुम्हीच तर आहात. लग्न बंधन म्हणजे तुम्हाला ते बंधन मान्य आहे तर मग माझ्या कन्याचे तुझ्या भाव का होत आहे? तुझ्या भाव? प्रजापती, तुम्ही कोणत्या तुझ्या भावाबद्दल बोलत आहात? तुम्ही जे आकलन केले होते ते सत्य नव्हे. सत्य नव्हे म्हणतात, मग आम्ही काय अंध आहोत? चंद्रलोक, रोहिणी इतके प्रेम आम्हा इतर भगिनींच्या वाट्याला येते का? बोला, आता गप्प का आहात? प्रत्येक प्रहार तुम्ही रोहिणीच्याच प्रांगणात रममाण होतात. हे काय असत्य आहे? आता मौन का धरले आहे? उत्तर द्या त्यांच्या प्रश्नांचे. तुमच्या मनात पक्षपात आहे की नाही? प्रजापती, रोहिणीवर माझे प्रेम आहे आणि ते तर सर्वांनाच ज्ञात आहे आणि ते मी नाकारतही नाही. आपण फक्त प्रहारांचं काय घेऊन बसला आहात? तुमचा विवाह फक्त रोहिणीशीच झालेला नाही. माझ्या इतर कन्या देखील तुमच्या अर्धांगिनी आहेत, हे विसरू नका. आपण म्हणता ते सर्वस्वी योग्य आहे, परंतु पुन्हा एकदा मी तेच सांगतो, माझे आणि रोहिणीचे नाते हे केवळ दाम्पत्य बंधन नाही, तर ते दोन आत्म्याच्या ओलाव्याने बांधले गेलेले आहे आणि माझ्या तयार तिच्या स्थानाची तुलना इतर कोणाशी होऊ शकत नाही. तुझे आणि रोहिणीचे काय नाते आहे याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, पण हा पक्षपात, हा भेदभाव मी सहन करणार नाही. तुम्हाला तुमचा स्वभाव बदलावाच लागेल आणि माझ्या इतर कन्यांनाही समान सन्मान दिला पाहिजे. प्रजापती, आपण सांगितले होते म्हणूनच मी तुमच्या कन्यांचा स्वीकार केला होता. माझे हृदय तर केवळ रोहिणीवरच गुंतले होते. तिचे प्रेम मिळवण्यासाठी मी तुमच्या सर्व कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. आता मला दोष देऊ नका, कारण मी माझ्या भावना बदलू शकत नाही. चंद्रदेव, श्रीहरी, काय? तातश्री, तुम्ही ऐकलात ना? हे चंद्रदेव कसे बोलत आहेत? ज्यांना आम्ही पूजनीय मानले, आज तोच आमच्यावर अन्याय करत आहे. आमच्या जीवन दीपातील ज्योतीला आता वाऱ्या लागला असे भासते, जसे आमच्या आयुष्याचा अर्थ, आमच्या अस्तित्वाची किंमतच लोप पावली. तातश्री, काय बनवले तुम्ही आमचे आयुष्य? तातश्री, हा चंद्र ज्याच्या प्रकाशाने विश्वाला उजळले, आज तो आमच्यासाठी अंधकार ठरला. त्याचे तेज केवळ रोहिणीच्या हास्यात विलीन झाले आणि आमच्या आयुष्यावर मात्र अंधकारच पसरला. असे जीवन जगायचे तरी कशाला? बोला तातश्री, हेच आमचे भाग्य आहे का? या उपेक्षेच्या सावलीतच आम्ही उरलेले आयुष्य व्यतीत करायचे का? बोला तातश्री, काहीतरी बोला. बोला तातश्री, असे मोहन बाळगू नका. माझं हृदय तुमच्यासाठी जळत आहे. मी तुम्हाला या चंद्राच्या स्वाधीन केलं तेव्हा वाटलं होतं की तो तुम्हा सर्वांना समान सन्मान देईल, आपल्या तेजात तुम्हा सर्वांना नाव घालेल.
पाहतो तो काय त्या चंद्राच्या शीतलतेने अन्यायाची उष्णता दडलेली आहे. तुमच्या अंतर्मनातील व्यथा मला समजतात. पण तुम्ही चिंता करू नका. तुम्ही माझ्या कन्या आहात, प्रजापती दक्षाच्या कन्या आहात. आता मी मौन राहणार नाही. चंद्रदेव, तू माझ्या कन्यांचा अपमान केला आहेस. प्रेमाच्या नावाखाली भेदभाव केला आहेस. तुला तुझ्या तेजाचा गर्व झाला आहे. हे चंद्रा, मी ब्रह्मदेवाचा मानस पुत्र दक्ष तुला श्राप देत आहे. आजपासून तुझं तेज क्षीण होईल. तू हळूहळू क्षीण होऊन जाईल. प्रजापती, काय केलं तुम्ही? पितृश्री, नाही, असे होऊ शकत नाही. प्रजापती दक्षाने घोर अनर्थ केला आहे. हा शाप केवळ चंद्राच्या अस्तित्वावरच नव्हे तर सर्व सृष्टीच्या चक्रावर उमटला आहे. चंद्र नाहीसा झाला तर समुद्राचे श्वास अनियंत्रित होतील. ज्वार भाट्यांची धडधड कोलमडून जाईल. रात्रीची पालवी फाटून अंधाराचा उद्रेक होईल. निसर्गाचं स्पंदन बिथरून जाईल. मानवी जनजीवन विस्कळीत होतील. चंद्र लोकला तर कणाकणातून निर्माण होतील गोंधळाच्या धारधार लाटा. परंतु प्रजापतीचा शब्द तो तर एका शिलालेखावर कोरल्यासारखा अबाधित आहे. त्याला न पुसले जाऊ शकतील नाही भेदले. परंतु पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी मला काहीतरी मार्ग शोधावाच लागेल.
त्याच्या सर्वांगाला काळीमा आलेला आहे. तुमच्या देवाच्या शिरावर असलेल्या रजनीशाचे हे काळे रूप पाहत नाही देवा. चंद्र त्याच्याच कर्माची शिक्षा भोगत आहे. म्हणजे तुम्ही प्रजापती शापाचे समर्थन करीत आहात? नारदा, मी शापाचे समर्थन करत नाही, परंतु चंद्राने केलेल्या अपराधावर पडदाही घालू शकत नाही. म्हणजे देवा, चंद्रदेवाने असा कोणता अपराध केला की त्यांना एवढी भयंकर शिक्षा मिळाली? चंद्रदेवाने पंचतत्वांना साक्षी मानून जन्मोजन्मासाठी दक्ष करण्याचा स्वीकार केला, परंतु त्यांना पत्नीचा सन्मान मात्र दिला नाही. तो रोहिणीच्या प्रेमात इतका आखंड बुडला की इतर नक्षत्र भामिनींचे अस्तित्वच विसरला. हा अपराध नव्हे तर काय? परंतु देवा, जिथे प्रेम असतो तिथे पक्षपात असतोच. चंद्रदेवाने तो विवाह प्रजापतीच्या अटीमुळे केला होता, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. हो, विवाह अटीमुळे केला होता. त्या क्षणी परिस्थिती तशी होती, पण तो विवाह मिथ्या मात्र निश्चितच नव्हता. कशाही का असेना, सर्व दक्ष कन्या चंद्रदेवाच्या भार्या होत्या. बरोबर ना नारदा? हो देवा, हे पण सत्य आहे. विवाह बंधन म्हणजे दोन आत्म्यांच्या सुरावटीने जुळलेली एक दिव्य संगती आहे. हा दोन हृदयांना जोडणारा एक सुवर्ण धागा आहे, जो काळाच्या ओघातही तुटत नाही. परंतु चंद्रदेवाने त्याची अवहेलना केली आणि त्याच कर्माची शिक्षा त्यांना मिळाली आहे. मान्य आहे देवा, चंद्रदेवाकडून अपराध घडला आहे, परंतु आता परंतु काय? चंद्रदेवाला मिळालेल्या या शापामुळे पृथ्वीवरचे जनजीवन नष्ट होणार आहे. कारण दिवसेदिवस चंद्राचा आकाश क्षीण होत चालला. असं चालत राहिला तर अवघ्या काही दिवसातच चंद्र पूर्णपणे अंधारात सामावला जाणार. मग पृथ्वी लोकात मोठी खळबळ आणि अस्थिरता निर्माण होईल. मग पृथ्वीवरचे जनजीवनाचे काय होणार देवा? मलाही त्याचे ज्ञात आहे. चंद्रामुळे पृथ्वीवर आकांत येणार आहे. मर्त्य लोकातील जीव भयभीत व संभ्रमित झाले आहे. आकाशातील निशाकर का क्षीण होत आहे हे त्यांच्या आकलनातच येत नाही. तर मग सांगा, पुतळ्यावरील निरपराध प्राण्यावर येऊ पाहणाऱ्या या संकटाचा निवारण मार्ग कोणता? कृपया स्पष्ट करावे. आता त्या निवारण कार्याची धुरा तुमच्याच खांद्यावर येऊन विसावली आहे नारदा. हे सृष्टी क्षणाचे पुढचे पाऊल तुम्हालाच टाकायचं आहे. मला? नारायण नारायण, मला यात कशाला बोलता? म्हणजे देवा, मी यात काय करू शकतो? नारदाच्या मनात आले तर त्रैलोक्य पण हलू शकते, हे तर सर्व ज्ञातच आहे. आपल्या खेळकर बुद्धीने नारद एखादी गोष्ट उभी पण करू शकतात आणि तितक्याच वेगानं कोसळू पण शकतात. पहा पहा प्रभू, या नारदाची तुम्ही उपहासाने थट्टा करीत आहात. अहो मुनिवरा, नाही, मी तर तुमच्याच गुणगौरवाची निखळ प्रशंसा करत आहे. तर मग सांगा, तुमच्या मनाच्या नेमक्या पडद्यामागे कोणता विचार उभा आहे? या अजाण नारदाकडून तुम्ही कोणते कार्य करू इच्छिता? नारदा, ते मी का सांगू? कोणाची कसोटी घेण्याचे कौशल्य तुम्हाला तर अवगतच आहे आणि ते तुम्ही पण उत्तम जाणत आहात. परंतु देवा, मी क्षयग्रस्त सोमदेवाची परीक्षा कशी घेऊ? तो तर आपल्या दिव्य स्वरूपातही स्थिर नाही. मग अशा स्थितीत ही कसोटी कशी शक्य आहे? जिथे परीक्षेचे द्वार बंद होतात तिथे उपायाची नवी खिडकी उघडते. आता ती दारिका कुठेही हे तुम्हाला शोधायचे आहे. भोलेनाथा, चंद्रदेवाचे आराध्य तर तुम्ही आहात. या संकटाकाळी त्याला तुमचा हात हवा आहे आणि तुम्ही कार्य माझ्यावर सोपवत आहात. चंद्राने तशी आर्त भावनेने याचना तरी करायला हवी ना. विना प्रयोजन विधी लिखित आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. आणि जर सोमदेवाने स्वतः व्यतीत होऊन तुम्हाला विनवणी केली तर तुम्ही संतोषित होऊन त्याला या संकटातून उद्धाराल का? प्रथम सोमदेवांना स्वतःचे भक्ती सामर्थ्य सिद्ध करू द्या. त्या सिद्धतेनंतरच पुढचे बोलणे योग्य ठरेल. नारायण नारायण, तुम्ही काय गुड बोलत आहात या नारदाला तरी काहीच कळले नाही. कोड्यात टाकले आहे तुम्ही देवा मला. नारदा, काही विषय गुप्तच राहिले तर ते लोकहितासाठी योग्य असतात. सर्वांच्या मंगलासाठी काही रहस्य आवरून ठेवावीच लागतात. असे भासत आहे की या वेळेस तरी तुमच्याकडून मला अपेक्षित मार्गदर्शन भेटणार नाही. सत्य वर्तन ना मी देवा. काही गोष्टी विश्वव्यवस्थेत स्वयंस्पष्ट असतात. त्यांचे दर्शन तेव्हाच घडते जेव्हा योग्य दृष्टी आणि प्रबुद्ध मन आपल्या सोबत असते. महादेवा, विधी लिखितात आता एक नवीनच मोड आलेला आहे.
शिव अध्यायात आता कुठले नवीन पान लिहिले जाणार हा येणारा काळच ठरवेल. मी ब्रह्मदेवाकडे जातो, तिथे तरी माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते पाहतो. शंका समाधान मनीचे होईल का? शंका समाधान मनीचे होईल का? ज्या पावलाने इथवर आली आहेस त्याच पावलाने माघारी फिर. या दक्ष भवनाची दारे तुझ्यासाठी केव्हाच बंद झाली आहेत. नाही नाही ताताश्री, अशी कठोर वचने उच्चारू नका. मला असं परक्यासारखे वागू नका. मी आपल्या पुढे पदर पसरते. माझे हरवत चाललेले सौभाग्य मला परत द्या ताताश्री. ती काळ रेषा कधीच मागे सरकली आहे. विधीने रचलेले विधान देवताही परिवर्तित करू शकत नाही. मग माझ्यासारख्या प्रजापतीला त्यात फेरबदल घडवण्याचा अधिकार कुठून येईल? ताताश्री, हे तुम्ही कसे बोलू शकता? तुमच्याच तर शापामुळे स्वामी क्षयग्रस्त झाले आहेत. ते मृत्यूच्या दारी उभे आहेत. त्यांचे अस्तित्व, त्यांचे प्राण, त्यांचे जीवन फक्त तुमच्या हातात आहे ताताश्री. दया करा आणि त्यांना उशाप द्या. ते आता कदापि शक्य नाही. धनुष्यातून सुटलेला बाण जसा परत फिरत नाही तसाच उच्चारित शापही माघारी घेता येत नाही. चंद्रदेवाचे जीवन आता संपल्याचं नाही नाही ताताश्री, अशी कटू वचने उच्चारू नका. चंद्रदेवांकडून जे अपराध घडले त्याबद्दल मी विनम्रतेने क्षमा मागते. मला आणखी काहीही नको. फक्त त्यांना जिवंतदान द्या. आपल्या कन्येच्या पदरात भिक्षा म्हणून तिच्या पतीचे प्राण टाका ताताश्री. रोहिणी, ती वेळ अनादि अनंत प्रहारात इतकी दूर लोटून गेली आहे की तिच्या मागे धावण्याचा
प्रयत्नही व्यर्थ ठरेल. वेळेच्या चक्रावर कोरलेला प्रत्येक क्षण दगडी शिलालेखाप्रमाणे अचल असतो. त्याला पुन्हा वाया लावणे हे देवताच्या सामर्थ्यालाही क्वचित शक्य होत नाही. विधी आणि नियतीने जे अंकित केले आहे त्यात फेरबदल घडवण्याचा अधिकार माझ्या कक्षेबाहेर आहे. असे निर्दयी शब्द उच्चारू नका. मी आपल्यापुढे विनंती करते, दया करा तातश्री, दया करा. तिला एकदा सांगितलेलं उमजत नाही. किती वेळा सांगू? चंद्र त्याच्या स्वतःच्या कर्माच्या जाळेत जळत आहे. त्यासाठी मी उत्तरदायी नाही. हो तातश्री, हा संपूर्ण कल्लोळ माझ्यामुळे आणि स्वामींचे माझ्यावर असलेल्या अगाध प्रेमामुळे उद्भवला आहे. मी आपल्याला वचन देते, स्वामी पूर्ववत झाले ना तर ते माझ्या इतर भगिनींवरही तेवढेच स्नेह, त्यांना तेवढाच मान आणि आदर देऊ लागतील. मी स्वतः त्यांना तसे करण्यास
ज्येष्ठा अश्लेषा, तुझ्या अंतःकरणी उसळणाऱ्या वेदनांचा स्पर्श आम्हालाही होत आहे. जे काही घडले ते नियतीच्या मार्गावर उमललेल्या विषफुलासारखे कटू आहे. खरंच तात्याश्रींनी स्वामींना खूपच कठोर शिक्षा केली. असे घडायलाच नको होतं. पण तक्रारीचा शर तर तुम्हीच सोडला होता ना. मग आता ही सहानुभूतीची नाटकं का करत आहात? नाही नाही रोहिणी, हा सहानुभूतीचा दिखावा नाही. खरंच घडलेल्या विपत्तीच्या वेदना आमच्या अंतरंगातही सलत आहे. रोहिणी, हे सत्य आहे. तात्याश्रीकडे तक्रार आम्हीच केली होती. परंतु अशा प्रलयंकारी परिणामाची कल्पना आम्हालाही नव्हती. आणि आज तुम्ही विचार न करता केलेल्या त्या एका कृतीमुळे स्वामी क्षयग्रस्त झाले आहे. ते मृत्यूच्या दारी उभे आहेत. या अनर्थास कारणीभूत केवळ तुम्हीच आहात. नाही रोहिणी, असे म्हणू नकोस. आमच्या हातून अनवधानाने मोठा अपराध घडला. त्या कलंकाची ज्वाला आम्हाला तप्त करीत आहे. रोहिणी, आमचा अपराध अत्यंत अक्षम्य आहे. रोहिणी, आपण अनवधानाने एक एकदा अशी कृती करून बसतो की जळत्या ठिणकीसारखी वाटणारी ती क्षुल्लक कृती सुद्धा अखेर महाभयंकर अग्नीत परिवर्तित होते. एका क्षणाच्या अविवेकी पावलाने भाग्याची दिशा बदलून जीवनाचे चक्रच विस्कटून जाते. हो रोहिणी, आमच्या हातून चूक घडली. पण कोणत्या पत्नीस आपला स्वामी मृत्यूच्या द्वारीशी उभा असलेला पाहायला आवडेल? हो रोहिणी, काहीही झाले तरी ते आमचेही स्वामी आहेत. त्यांच्याशी आमचा ऋणानुबंध जोडलेलाच आहे. त्यांच्या वेदना आम्हालाही होत आहे. रोहिणी, आता स्वामींची प्रकृती कशी आहे? चंद्रदेवांची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चाललेली आहे. त्यांच्या भावी स्थितीचा अद्याप मला तरी अंदाज लागत नाही. रोहिणी, तू तातश्रींना विनवणी कर. कदाचित त्यांच्या कृपावंदनातून स्वामींची प्रकृती पूर्ववत होण्याचा मार्ग प्रकट होईल. हो रोहिणी, तू तातश्रींच्या चरणी याचना कर. ते नक्कीच तुला सहाय्य करतील. काहीही झाले तरी आपण त्यांच्या कन्या आहोत. हे सर्व प्रयत्न मी आधीच केले आहेत. परंतु तातश्रींच्या मुखाचे, वाणीचे पाषाण एवढे दृढ झाले आहे की त्यात माघारीची पुसट रेषा सुद्धा दिसत नाही. मग रोहिणी, या अनर्थाच्या गुंत्यातून स्वामी कसे सुटणार? कोणता मार्ग या दुर्दैवाचे शालन करील? हो रोहिणी, उपायाचा एखादा तरी बीज कुठेतरी दडलेलाच आहे. नियतीचा गुंता कितीही कठीण असतो तरी सुटकेचा एक धागा नेहमीच असतो. रोहिणी, स्वामींची ही दयनीय अवस्था आपण निवांतपणे बसून पाहायची का? नाही, काहीतरी मार्ग शोधायलाच हवा. हो, मी निशाकर चंद्रदेवांची अर्धांगिनी रोहिणी. माझ्या देहात शेवटचा श्वास असे तोवर स्वामींना मृत्यूच्या दारातून परत आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. नियतीचे जाळे कितीही गुंतागुंतीचे असो, विधीचे संकेत
मीच आहे. तू कुठे गेली होतीस रोहिणी? तू तू जरा सुद्धा माझ्या दृष्टी आड झाली की माझा जीव व्याकुळ होतो रोहिणी. स्वामी, मी तू तू तुझ्या तातश्रीकडे गेली होतीस ना? हो स्वामी, मी तुम्हाला सत्य सांगणार नाही. तुम्हाला न कळवता मी तातश्रींच्या दक्ष भवनातच गेले होते. तिथे पुन्हा का गेली होतीस तू रोहिणी? तिथे जो पूर्वीच अनर्थ घडला आहे तो पर्याप्त नाही का रोहिणी? मी तातश्रींकडे माझ्या सौभाग्याची भिक्षा मागायला गेले होते स्वामी. परंतु परंतु काय काय म्हणाले तुझे तातश्री? तातश्रींच्या मते उच्चारित शाप माघारी घेतला जाऊ शकत नाही. परंतु स्वामी तुम्ही चिंता करू नका. आपण यावर नक्की काहीतरी मार्ग काढू. रोहिणी, तू मला कोणती सहानुभूती देऊ पाहतेस ताई का? पण मला ज्ञात आहे माझ्या जीवनाचा दीप आता मंदावू लागला आहे आणि माझ्या प्राणस्पंदनाची ज्योत अंतिम प्राणापर्यंत पोचली आहे. नियतीने आखलेला माझा कालखंड जवळजवळ संपत आल्याचे दिसत आहे रोहिणी. संपत. नाही स्वामी नाही. तुम्हाला काहीही अपाय होणार नाही. तुमच्या जीवन दीपाची ज्योत पुन्हा पूर्ण तेजाने प्रज्वलित होईल. आपण नक्कीच पुन्हा सदृढ व्हाल स्वामी. रोहिणी, तू माझी प्रकृती स्वतःच पाहत आहे. तरी तुला वाटते की मी पुन्हा ठीक होईल? स्वामी, आपणास काहीही अपाय होणार नाही. आपण मला सोडून कुठेही जाणार नाही स्वामी. आपण कितीही निश्चय केला तरी विधिलिखित टाळत नाही. नियतीने आखलेला माझा कालखंड जवळजवळ संपत आल्याचे दिसत आहे रोहिणी. संपत. तसे असेल तर स्वामी, त्या वेळेला मीही तुमच्या बरोबर देहत्याग करेन. तुमच्या वियोगात जगणे मला शक्य नाही. नाही रोहिणी, तू तुझा देहत्याग करायचा नाही. माझ्या अस्तासोबत तुझा अस्त व्हावा असा निष्ठुर विचार या चंद्राच्या हृदयात कधीच येत नाही रोहिणी, कधीच. स्वामी, चंद्राविना ही रोहिणी जिवंत राहील असे खरेच वाटले का आपल्याला? आपण देहाने द्वैत आहोत, पण मनाने चित्ताने एकच आहोत. रोहिणी, आता माझा अंत झाला आहे आणि विधीने मला पुन्हा कधीतरी अस्तित्वात आणले तर माझी सहचरणी तूच असावी रोहिणी. तूच युगायुगे माझी अर्धांगिनी तूच राहावी रोहिणी, तूच राहावी. हो स्वामी हो. जिथे चंद्र तिथेच रोहिणी, जिथे रोहिणी तिथेच चंद्र. आपल्या या पवित्र बंधाची मुळे अगदी अनाधिकाराच्या अंतराळात रोवलेली आहे. ती ना कधी क्षीण होणारी ना संपणारी. ती अविचल लक्षयी आणि अमृत स्वरूपी आहे स्वामी. युगायुगाची अनंत, युगायुगाची अनंत.
नारायण रोहिणी, प्रणाम देवर्षी. चंद्रदेवाची प्रकृती कशी आहे? आरोग्यात काही सुधाराची चिन्हे दिसतात का? नाही देवर्षी, त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक दीन होत चाललेली आहे. या चंद्राचा प्रवास आता काहीच दिवसांचा राहिला आहे. या यातना, या वेदना मला सहन होत नाही मुनीवर. आणि आता यावर कोणता उपाय आणि दृष्टीपथात येत नाही. रोहिणी, कधी कधी मार्ग आपल्या दृष्टीसमोर असतो, फक्त आपण त्याकडे बघायचे राहून जातो. म्हणजे नारद मुनी, चंद्रदेवा, हो, आपल्या शापावरही नियतीने एक मार्ग ठेवलेला आहे. काय? खरंच उपाय आहे? स्वामींच्या शापावरही तोडगा निघू शकतो? या विश्वात अडथळे येतात, परंतु नियतीने एक मार्ग पण ठेवलेला असतो. फक्त जरासा शोध घेतला की तो मार्ग सापडतो. पण तो मार्ग हडतर मात्र असतो. स्वामींच्या व्याधी निवारणासाठी मार्ग कितीही खडतर असला तरी तो मी निसंकोचपणे स्वीकारेन. आपण केवळ मार्ग प्रकट करा मुनीवर. मुनीवर, या घडीला कोणता उपाय माझ्या आयुष्याला वळण देऊ शकतो? तर ऐका, मी आताच ब्रह्मदेवाकडून आलो आहे. ब्रह्मदेवानी या अंधारभेदी संकटासाठी एक निवारण मार्ग सूचित केला आहे. मुनीवर, काय काय आहे तो साक्षात ब्रह्ममुखातून आलेला मार्ग? कृपा करा मुनीवर, आणि तो कोणता उपाय आहे तो सांगा. तो उपाय म्हणजे नियतीच्याही वक्रलेशाही झुकवणारा, साक्षात महादेव शिवशंकराच्या कृपेने उत्पन्न झालेला महामृत्युंजय मंत्र. महामृत्युंजय मंत्र म्हणजे काय देवर्षी? महामृत्युंजय मंत्र हा केवळ मंत्र नव्हे, तर स्वयं महादेव करुणा कृपेचे साक्षात विजरूप तत्व आहे. त्या मंत्राच्या दिव्य स्पंदनानेच अल्पायू ठरलेले शिवभक्त ऋषी काळाच्या विळख्यातून मुक्त होऊन चिरंजीवास पोचले. युगानुगे ज्याने ज्याने या मंत्राचा जप केला त्यांना कधीही निराशेचा स्पर्शही झाला नाही. महामृत्युंजय उच्चार म्हणजे महाकालजनी आत्मसमर्पण, आणि त्याच्या कृपेने अशक्य हे शक्य होते. नारायण नारायण. दया करा मुनीवर, आणि तो अमृत बीज मंत्र आम्हाला प्रदान करा. ब्रह्मदेवाने सांगितले आहे की तुम्ही प्रभाचित्राचा आश्रय घ्यावा. त्या पुण्यभूमीत एक पावन शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करा आणि त्याच्या समोर अखंड महामृत्युंजय मंत्राचा जप आरंभा. भोलेनाथ स्वयं जपस्पंदनांना प्रतिसाद करतील आणि शिवशंकराच्या कृपेने तुमचा शाप निशेष विसरून जाईल. मुनीवर, उपकार मानायला शब्द पुरे पडत आहे. आपण आम्हाला भीषण संकटाच्या कडावरून परत आणले आहे. हो मुनीवर, तुम्ही आम्हाला जणू संकट सागरातूनच बाहेर काढले आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. हा आहे महामृत्युंजय मंत्र. मुनीवर, खरंच खरंच खूप ऋणी आहे मी तुमची. आपण आम्हाला मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे. अवघ्या क्षणाची गणना बाकी आहे. चंद्रदेवा, तक्षण कार्याला प्रारंभ करा. अवश्य मुनीवर. तुम्ही तपश्चर्येने लीन झाल्यानंतर अनेक आव्हाने तुमच्या मार्गावर येतील. ऊन, वारा, पाऊस, थंडी, सृष्टीच्या विविध रूपाने अडथळे येतील. त्यातच चंद्रदेवाची प्रकृती अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही धैर्याने आणि अविचल भक्तीने या संकटावर मात करा. आम्ही विश्वरक्षक महादेवासमोर भक्तीने समर्पित होऊन सर्व संकटावर विजय मिळवा. हो नारद. मोठा सोमा आणि शंकरा, मोठा सोमा आणि शंकरा, मोठा सोमा आणि शंकरा, मोठा सोमा आणि शंकरा, तुझ्या विण सुनी भासे विरजने, तुझ्या
शिवलिंग निर्गुण निराकार अव्यक्त तत्वांचे दिव्य प्रतिबिंबच आहे, जो विश्वाच्या शिखर बिंदूच आहे. रोहिणी, हो, सत्य बोललात स्वामी. चला आता या क्षणी आपण इथे महामृत्युंजय जपाला प्रारंभ करूया. हो रोहिणी, हा जप तेव्हाच विराम पावेल जेव्हा साक्षात महादेव आमच्या तपश्चर्येवर प्रसन्न होतील. हो स्वामी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे. स्वामी, स्वामी, आपल्या प्रकृतीची चिंता न करता अविचल मनोवृत्तीने तपात तल्लीन व्हा. हो रोहिणी, मी प्रयत्न करतो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. हा चंद्रदेव. रोहिणी, डोळे उघडा. महादेवा, तुम्ही देवारी देवा, तुम्ही आमच्या हाकेला धावून आलात. देवी, तुम्ही केलेल्या मृत्यूच्या मंत्राच्या अखंड जपाने मी प्रसन्न झालो आहे. तुमची अविचल निष्ठा, अदर श्रद्धा आणि तपश्चर्या फलदायी सिद्ध झाली आहे. भक्तीच्या सामर्थ्याने तुम्ही संकट सागराचा किनारा गाठला आहे. खरंच बोलली ना ता? चंद्रदेवा, आता तुम्हाला मृत्यूचा काहीच भय नाही. स्वामी, तुमच्या चेहऱ्यावरील सारी काळी माग हळूहळू दूर होत चालली आहे. तुम्ही पुन्हा तेजवान दिसत आहात स्वामी. खरंच बोले ना ता? मी या शापातून पूर्णपणे मुक्त झालो आहे का? हो, तुम्ही शापमुक्त झाला आहात, परंतु पूर्णपणे नाही. म्हणजे महादेवा, मृत्यूजय मंत्राच्या दिव्य प्रभावामुळे तुमच्यावर असलेली मृत्यू छाया टळली आहे. तथापि प्रजापती दक्षाने उच्चारलेला शाप मात्र
मी या स्थापित केलेल्या या शिवलिंगातून तुम्ही मला अवतरून प्राणघातक क्षयरोगातून मुक्त केले. तुम्ही ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थिर राहावे आणि युगानयुगे माझ्यासारख्या संकटात बुडणाऱ्या भक्तांवर उद्धार करावा. तथास्तु. चंद्रदेवा, मी तुझ्या इच्छेचा स्वीकार करत आहे. तू श्रद्धा भावनेने स्थापित केलेल्या या लिंगात मी स्वयं ज्योतिर्लिंग स्वरूपात अनंत कालापर्यंत वास करेन. या दिव्य लिंगाचे नाव तुझ्या गौरवाशी जोडले जाईल. ते युगानयुगे सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध होईल. रोग विकाराने पीडित असा जो भक्त कोणी इथे येईल तो या लिंगाच्या दर्शनाने त्या दुःखातून मुक्त होईल. या पवित्र क्षेत्रात माझी कृपा अखंड प्रभावित राहील. खरंच बोलत भगिनीनो पहा, आपले स्वामी पूर्ववत झाले आहे. हो रोहिणी. चंद्रदेव, तुमच्या आचरणातील अविवेकासाठी जी शिक्षा तुम्हाला भोगावी लागली तिचा कठीण धडा तुम्ही पार करून आला आहात. आता त्या शापाचे दुष्परिणाम शमले आहेत आणि तुम्हाला स्थैर्य प्राप्त झाले आहे. यापुढे तुम्ही विवाह धर्माचे पालन संतुलितपणे करा. जसे तुम्ही रोहिणीवर प्रेम, सन्मान व स्नेह देता तसेच तुमच्या इतर कल्याणकारी पत्नींनाही द्या. अवश्य देवर्षी. तुमच्या आज्ञेचा मी अवश्य पालन करेन. रोहिणीप्रमाणेच समान स्नेह प्रेम मी माझ्या इतर पत्नींनाही देईन. नारायण नारायण. प्रणाम. कल्याण वस्तू. देवाली देवा, समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा विश्वावर हलाहल विषाचे संकट आले तेव्हा निळकंठ महादेवाने ते प्राशन करून सृष्टीला लावले. त्या भीषण विषामुळे महादेवांच्या शरीरात दहा सुरू झाला आणि त्यांना शीतलता प्रदान करण्यासाठी चंद्रदेवाला शिवशंकराच्या मस्तकावर ठेवण्यात आले. त्या दिवसापासून महादेव हे चंद्रनाथ असे प्रख्यात झाले आणि आज चंद्रदेवाला मिळालेले हे नवे कलात्मक चंद्रकोर रूप सोमनाथ शिवशंकराच्या सौंदर्यात अनंत काळ भर घडणारा ठरला.